काय करू दर्शना, जेव्हापासून माझे मोठे दादा सोडून गेलेत ना, तेव्हापासून कुठल्याही गोष्टीत मन रमत नाही ग. कधी 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 असं वाटतं की आपणही हे जग सोडून जावं. कैलाश, तुझ्या दादाचं निधनाचं दुःख होणं हे स्वाभाविकच आहे. पण दुःखाच्या गर्दीमध्ये जीवन जगणं हे बरोबर नाही ना. तिथून काहीतरी सुखाचा मार्ग शोधायचा ना. कोणता सुखाचा मार्ग शोधू ग? कोणता सुखाचा मार्ग शोधू? अगं, ज्या दादांनी माझ्या सुखासाठी आत्महत्या केली ना, ते दादाच माझे सुख होते ग. ते दादाच माझे सर्वस्व होते. मग कोणता सुखाचा मार्ग शोधावा मी? सांग ना. तुझे दादा सर्वस्व होते ना, मग ते आता ह्या जगात नाही. त्यांच्या आठवणीमध्ये गुरफटून जीवन जगण्यात काही अर्थ आहे का? बघ, रामदास स्वामीने म्हटलंय, एक मरत आहे दुजा शोक आहे, एक मरत आहे दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. विचारे मना शोधूनी पाहे. याचा अर्थ कळतोय ना तुला? कळते ग, कळते दर्शना, कळते. पण माझ्या आधास्तंभच्या जगाला कायमचं सोडून गेला तर मी कुणाच्या आशेवर जीवन जगू? सांग ना, कुणाच्या आशेवर? पण असं निराश नको. जीवन आहे ना, हा पाण्याचा एक प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल ना तर खास खडगे पार करावेच लागतील. वैभव तळागात असते, संचयात नाही. म्हणून आहे ना, सुख हे दुःखात मधूनच कळतं. म्हणून आता तुला समोर जायलाच पाहिजे. माझे विचार पटतात का तुला? तुझ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी मनाचे तात्पुरतं समाधान करण्याकरिता ठीक आहे ग दर्शना. पण दर्शना, सध्या तरी माझ्या भोवती या घोंगावत असलेल्या वादळातून सुटका करण्यासाठी ते उपयोगी नाही ग. म्हणून दर्शना, मला जगण्याची इच्छा उरली नाही. जीवनाला कंटाळून असं नाहीच जगायचं. जीवन हा एक फळा फुलांनी बहरलेली फुलबाग आहे. जगाला सुगंध देण्याइतकं आसुसलेल्या फळा फुलांनी ह्या मनातल्या फुलबागेत ना, एकदा जर हे सगळं बघितलं त्याच्यामध्ये जाऊन ना, तर तुला ह्या जगामध्ये जगण्याचा आनंद सुद्धा दिसेल. कैलाश, असं निराश होऊ नकोस. तुझ्या फुलबागेची कल्पना मला कळली ग, आवडली मला. पण दर्शना, तू एक विसरत आहेस. मी एक गरीब व्यक्ती आहे आणि या समाजात गरीब व्यक्तीला मानाचं स्थान नसतं ग, मानाचं स्थान नसतं. कैलाश, तू स्वतःला ही लेखू नकोस. तू गरीब असला ना तरी पण बुद्धीने महान आहेस तू. पैशासमोर गुणवत्ता ही मुलाची नसते. नाही दर्शना, नाही. पैशासमोर गुणवत्ता ही विद्वत्ता सगळी गौण समजली जाते. या जगाला फक्त ज्यांच्याकडे पैसा ना, त्यांचीच इज्जत करतात हे लोक. ठीक आहे, काही अंशी तुझं म्हणणं सत्य आहे. विद्वत्ता, गुणवत्ता ही पैशाने विकत घेतलेली जात नसते. पण विद्या ही अशी आहे की संपादन करूनच मिळवली जाते. अगदी बरोबर बोलीस ग, अगदी बरोबर बोलीस. पण दर्शना, विद्या संपादन करण्याकरिता पैसा हवा ना, आणि तोच तर पैसा माझ्याकडे नाही आहे ग. म्हणून मला जगण्याची इच्छा उरली नाही दर्शना. असं खंत करून घेऊ नकोस मनात. अरे, अखेरच्या श्वासापर्यंत मी नेहमी आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे. आणि हे बघ, आयुष्य म्हणजे हे पत्त्याचा खेळ. चांगले पत्ते
मिळणं हे आपल्या हातात नसते, पण जे काही आपल्या मिळालेले पत्ते असतात ना, त्याच्यावर खेळ खेळायचं मात्र हे आपल्यावरती अवलंबून असतं, है ना? हे तू लक्षात घे. बर कैलाश, येते. थांब दर्शना, जाऊ नकोस. अगं, आज तुझ्या रूपानं मला एक आधारस्तंभ मार्गदर्शक मिळाले का? वाटतं जीवनाच्या जलकुंभात उडी मारण्याच्या बळ सुद्धा तू दिलीस. मग या जीवनाच्या जलकुंभात काय आपण दोघेही प्रेमविहीर करूया? हा? तुझ्या सुखासाठी मी सगळं काही करायसाठी ते. हो ना? तर एक गाणं म्हणतो. हो, ऐक. चल. झुळक आली वाऱ्याची, ऐकतोय ना? हात हाती देना मला ग, झुळक आली वाऱ्याची, हात हाती देना मला ग.
माझ्या स्वप्नातली हात हाती देना मला ग एक रूप होऊन ग एक रूप होऊन ग फुलू आपल्या प्रेमाला झुडूक आले वाऱ्याची हात हाती देना मला प्रेम वर्षवात तुझ्या चिंब चिंब नाव दे तुझ्या सोबतीने मला धुंद गीत गाऊ दे तुझ्या सोबतीने मला धुंद गीत गाऊ दे सर आली पावसाची हात हाती देना मला ग सर आली पावसाची हात हाती देना मला ग फुल गुलाबाचे ग फुल गुलाबाचे ग वाहू दे ग